नमस्कार, मधूच किचनमध्ये आपले स्वागत। आज आपला एक फिशचाच प्रकार आहे ज्याला काटे नसतात। एक मस्तपैकी मऊ आणि असं मांसल प्रकार आहे, त्याला कालवा म्हणतात। तर आज त्याची आपण रेसिपी करूया आणि खूप छान होते। तर ही कालवा आहेत। कालवा आणल्यानंतर कशी साफ करायची ती तुम्हाला दाखवते। प्रत्येक कालवा असा हातात घेऊन असं बोटाने चाचपून बघा। जर बोटाला जर कडक भाग किंवा कपची लागली तर तो काढून टाकायचा। फिश मार्केटमधून कालवा आणतो तेव्हा त्यांनी साफ केलेले असतात, परंतु त्यामध्ये थोडीफार कच राहतेच। त्यामुळे प्रत्येक कालवा हे चेक करून त्यातली कच काढावी लागते। समुद्र किनाऱ्यावर खडकांना असे कवच चिकटलेली असतात, त्या कवचांच्या आत ही कालवं असतात। तुम्ही समुद्रावर जाल तेव्हा नक्की हे बघा। आणि हे काढणं पण फार अवघड असतं, त्यामुळे हे कालवं खूप महाग असतात। खायला खूप छान असतं, पण थोडीफार कच असते ती काढावीच लागते, नाहीतर दातांना खूप त्रास होणार। हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी कच असते ती काढून टाका। आता सगळी कालवं माझी साफ करून झाली आहेत आणि हे पाणी आहे ते पण फेकून द्या। हे बघा, एवढी कच निघाली। तर आता आपण हे कालवं धुवून घ्यायचे। कालवं स्वतःच पाणी सोडत असतात, त्यामुळे धुताना काय करायचं, फक्त त्या कालवांवर पाणी ओतायचं, फार चोळायचे नाही। पुन्हा पाण्यात टाकायचे, असं 2 ते 3 वेळा व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घ्या आणि हलक्या हाताने ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे। आता हे बघा, हे मी धुवून आणले आहेत। कमी साहित्यात आपल्या घरातलेच मसाले वापरून आपल्याला हे कालवा सुका मसाला बनवायचा आहे। कालवासाठी अजिबात मी वाटप वापरत नाही, बिना वाटपाचंच कालवाचं खूप छान होतं। तर आता इथे गॅस पेटवला आहे आणि मी ही मातीच्या भांड्यात मस्तपैकी बनवते। 3 चमचे तेल टाकलं आहे, तेल गरम झालं आहे, लसूण पाकळ्या ठेचून टाकल्यात। तेलामध्ये लसणीचा सुगंध खूप छान येतोय। 2 मोठे कांदे बारीक चिरलेले आहेत ते टाकले, ते छान परतून घ्या। कांदा एकदम ब्राऊन करण्याची काही गरज नाही आहे, 3-4 मिनटं असं व्यवस्थित परतून घ्यायचं। यामध्ये मला झणझणीत पाहिजे म्हणून मी 3 मिरच्या उभ्या चिरून टाकल्या आहेत, त्यातच कैरीचे काप। कैरीचा सीझन आहे म्हणून मी कैरी काप टाकले। थोडं आलं किसून टाका, खूप छान लागतं, म्हणजे पोटाला काही त्रास होत नाही। कांद्यामध्ये हे व्यवस्थित परतून घ्या आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो टाका आणि थोडीशी कोथिंबीर, ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्या। तर मातीचं भांडं असल्यामुळे गॅस मी मध्यम आचेवरच ठेवला आहे। पदार्थ बनायला वेळ लागला तरी चालेल, पण मातीचं भांडं वापरा, जेवण खूप सुरेख होतं आणि आरोग्याला सुद्धा चांगलं असतं। आता यामध्ये घरगुती 3 चमचे तिखट टाकते, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि 1 छोटा चमचा हळद टाकते आणि 2 चमचे गरम मसाला टाकते आणि हे सगळं कांद्यात मस्तपैकी परतून घेते। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, जरा तिखट आणि झणझणीत झाली पाहिजेत कालवं। आता छानपैकी मिक्स झाले आहेत मसाले। आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी मेन इन्ग्रेडियंट्स आपलं कालवं आहे, ते कालवं टाकते। आहा, मस्त वाटते। छानपैकी असं मिक्स करून घेते आणि बघा, कालवांना आता पाणी सुटेल। गॅस पण मध्यम आचेवरच ठेवलं आहे, हे मातीचं भांडं आहे ना, त्यामुळे मध्यम आचेवरच ठेवायला लागते। आता कालवा झाकण ठेवून मस्तपैकी शिजायला ठेवूया। 7 मिनटं झाले आहेत, आता झाकण काढून बघते। कालवांना पाणी पण बघा किती सुटायला लागलं आहे। त्यामध्ये चमचा फिरवून पुन्हा एकदा 7 ते 8 मिनटासाठी झाकण मारून शिजायला ठेवा। कालवं शिजत आले की त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो। आता पुन्हा एकदा झाकण काढून बघूया। हे बघा, किती पाणी सुटलं आहे बघा। त्यामध्ये कोकम आगळ टाकते। तुम्ही कोकम, चिंचेचा कोळ किंवा लिंबू रस काहीही टाकू शकता। तुम्हाला जर असं ओलसर किंवा थपथपीत हवे असेल तर असे पण भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। मला इथे कालव्यांचं सुकं करायचं आहे, त्यामुळे कालव्यातलं पाणी मला आटवायचं आहे। आता मी झाकण न ठेवता सतत चमचा फिरून हे पाणी मी आटवून घेणार। आता हे बघा, पाणी पण कमी झालं आहे। आता चवीपुरतं मीठ टाकते, कारण अजूनपर्यंत मीठ टाकलं नव्हतं, कारण कालवं ही खारट असतात, त्यामुळे शेवटी मीठ टाकायचं।
कालव्याची रेसिपी खूप चविष्ट आहे, अप्रतिम आहे. कालव्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे, परंतु कालवं ही वातोळ आहे. ज्याला वात आहे आणि पोटाचं ऑपरेशन झालं आहे त्यांनी खाऊ नयेत. बघा कालवातलं पाणी पण कमी झालं आहे. जेव्हा शिजायला टाकली तेव्हा मोठे होते कालवं आणि ही शिजल्यानंतर आकार त्याचा छोटा झाला आहे. सुका कालवा रेसिपी तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा कालवं आणून याच पद्धतीने सुका कालवं बनवा आणि नक्की कमेंट करून मला सांगा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझ्या मधूच किचन चॅनलवर खूप छान छान रेसिपीज आहेत. पाहत राहा आणि करत राहा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.